नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहे मेकॅनिक्स. व्हॉट इज द मेकॅनिक्स आणि इंजिनिअरिंग मेकॅनिक्स बद्दल टोटल इन्फॉर्मेशन. सेकंड सेमिस्टर केस स्कीम, कॉम्प्युटर, सिव्हिल, मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल या ब्रँचेससाठी हा सब्जेक्ट आहे. तर सर्वात आधी आता तुम्हाला हा जो सब्जेक्ट आहे मेकॅनिक्स खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे मेकॅनिक्स. कारण कसं आहे की जर समजा तुम्हाला मेकॅनिक्स जर समजला, सिव्हिल वाल्यांसाठी सांगतो आधी, मेकॅनिक्स जर समजला तर तुम्हाला थर्ड सेमिस्टरला आहे मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर, फोर्थ सेमिस्टरला आहे थेअरी ऑफ स्ट्रक्चर. त्याच्यानंतर तसंच मेकॅनिकल ब्रँच वाल्यांसाठी आहे सेकंड सेमिस्टरला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, नंतर आहे मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर, म्हणजे त्याला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल पण म्हणतात. तर खूप इम्पॉर्टंट बेसिक आहे आणि याच्यावर कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये पण बरेचसे क्वेश्चन्स विचारले जातात. म्हणून अत्यंत महत्वाचा सब्जेक्ट मानला जातो हा टेक्निकल मध्ये, सिव्हिल अँड मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल साठी तिन्ही याच्यात. तर सर्वात पहिले आपण बघणार आहे की मेकॅनिक्स. हे मेकॅनिक्स म्हणजे काय होते. मेकॅनिक्स म्हणजे काय क्वेश्चन. तर मेकॅनिक्स म्हणजे काय होते माहित आहे का. मेकॅनिक्स इज ए ब्रँच ऑफ सायन्स. हे एक सायन्सच ब्रँच आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फोर्स अँड देअर इफेक्ट्स ऑन द बॉडी इन मोशन ऑर रेस्ट. याची मी डेफिनेशन आधी लिहून देतो तुम्हाला. याची डेफिनेशन अशी आहे, मेकॅनिक्स इज ए branch is the branch of science which deals with the study of forces and their effects on the bodies in motion or at rest. म्हणजे मेकॅनिक्स म्हणजे काय होते की आपल्याला काय, हे ब्रँच एक सायन्सच ब्रँच आहे आणि त्याच्यानंतर इट इज द विच डील्स विथ द स्टडी ऑफ फोर्स. फक्त आपल्याला फोर्सचा अभ्यास करायचा आहे. तर मग व्हॉट इज द बाय फोर्स म्हणजे होते बल. म्हणजे की जे पण गोष्ट समजा तुम्ही उचलता, फॉर एक्झाम्पल पेन आहे की तुम्ही काय करता, राईट डाऊन उचलता, तो एक प्रकारचा फोर्स आहे. उचलणे म्हणजे एफर्ट घेऊन राहिले. तुम्ही चालणे, जे पण गोष्ट आपण कार्यरत करत आहे एखाद्या दुसऱ्या बॉडी सोबत, तर त्याला फोर्स म्हणतात. म्हणजे की पेन झाला, त्यानंतर आहे की समजा तुम्ही रेजिस्टर्स, हा पण एक रेजिस्टरला तुम्ही एक उचललं किंवा ठेवले, तर हा पण काय झाला, एक फोर्स दिला. तर एक बॉडी आहे समजा, कशी पण एक बॉडी, आणि या बॉडीवर जर समजा आपण एक फोर्स अप्लाय केला, या बॉडीवर काय केला, फोर्स अप्लाय केला, तर या बॉडीवर काय इफेक्ट्स होतील. हे बॉडी मोशन म्हणजे की हे मूव्ह होणार का, गती, हे बॉडी काय मूव्ह होणार का, किंवा ऍट रेस्ट का बॉडी रेस्ट पोझिशनवर येणार. एखाद्या बॉडीवर आपण जर फोर्स अप्लाय केला तर त्याचे काय परिणाम होणार, त्याचा अभ्यासक्रम म्हणजे मेकॅनिक्स. त्याचा अभ्यासक्रम म्हणजे काय होते, मेकॅनिक्स. आता फॉर एक्झाम्पल म्हणजे की आता मग तुम्हाला तुमच्या सब्जेक्टमध्ये कसं आहे, जर दोन गाड्या आहेत, 4 व्हीलर म्हणा, 2 व्हीलर म्हणा, एनिथिंग, आणि जर समजा गलतीनं जर समजा 2 4 व्हीलरची एकामेकासोबत टक्कर झाली, तर या बॉडीजवर काय होणार आहे, परिणाम होणार आहे. तर याच्यामध्ये काय नुकसान होऊ राहिलं, याच्यावर किती फोर्स अप्लाय झाला आणि याच्यावर काय इफेक्ट्स झाले, तर ते बॉडी मोशन मध्ये जाईन की रेस्ट मध्ये राहीन, याचा अभ्यासक्रम म्हणजे मेकॅनिक्स.
आपण एका व्हिडिओद्वारे बघू. G feature film. तर मेकॅनिक्स म्हणजे काय होते? मेकॅनिक्स इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फोर्स अँड देअर इफेक्ट ऑन द बॉडी इन मोशन ॲट ऑर ॲट रेस्ट. म्हणजे की आपल्याला फोर्सचा स्टडी करायचा आहे आणि त्या असा म्हणजे की एक फोर्स समजा एखाद्या बॉडीवर जर अप्लाय झाला तर त्याच्यावर काय इफेक्ट्स होतील, काय परिणाम होतील, ते बॉडी मोशन मध्ये राहील की ऍट रेस्ट पोझिशनला जाईल, तर याला मेकॅनिक्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला अजून एक्झाम्पल्स देतो की जर समजा अर्थक्विक आला म्हणजे भूकंप आला आणि मग भूकंप आला तर काय होणार? बिल्डिंग काय होणार आहे? बिल्डिंग अशी हालणार आहे अर्थक्विक आला तर मग याच्यावर आहे की नाही, मग त्याच्यानंतर म्हणजे की याच्यावर काय झाला? फोर्स निर्माण झाला, बिल्डिंग वर काय झाला? फोर्स निर्माण झाला, त्यावेळेसच ही हालू राहिली. तर याच्यामध्ये काय इफेक्ट्स म्हणजे की काय प्रॉब्लेम काय होतील, काय प्रॉब्लेम क्रिएट झाले, इफेक्ट्स काय झाले या बॉडीवर? हे बॉडी रेस्ट पोझिशनवर राहील की हे हमेशा हालतच राहील, तर याला पण तुम्ही मेकॅनिक्स म्हणू शकता. अजून एखादं एक्झाम्पल, समजा दोन फ्रेंड्स आहात आणि या दोन फ्रेंड्सला काय आहे, दोन फ्रेंड्सचा काय झाला? वाद झाला एकमेकांसोबत. याने याला चापट मारली आणि याला चापट मारली म्हणजे फोर्स झाला. तर याच्यावर काय इफेक्ट्स होतील या दोघांवर? म्हणजे की एक डायरेक्टली कुस्ती खेळतील की म्हणजे की रेस्ट पोझिशनला राहतील की काय राहतील, तर त्याचा अभ्यासक्रम म्हणजे प्रत्येक गोष्टीचा, हे तर मी एक फॉर एक्झाम्पल दिलेला आहे लाईव्हचा. पण मशीन मध्ये जर समजा एखादा आपण फोर्स अप्लाय झाला तर त्याच्यावर काय प्रॉब्लेम्स क्रिएट होतील, इफेक्ट्स काय होणार त्याच्यावर, तर त्याला मेकॅनिक्स असे म्हणतात. आता बघणार आहे आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, की जो आपल्याला सब्जेक्ट आहे. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स म्हणजे काय? तर बघा, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स म्हणजे काय होते, की जो आपल्याला सब्जेक्ट आहे. आता फॉर एक्झाम्पल एखादी कार आपण तयार केली, एखादी गाडी एक बनवली, त्याच्यानंतर एखादी काय करावं लागते की आपल्याला एक गाडी चेक करावं लागते, प्रत्येक अँगलनं चेक होते की जर याच्यावर जर समजा या कारवर जर एखादा फोर्स अप्लाय केला, एखादा मुलगा आला आणि त्यानं काय केलं, या गाडीचा काच फोडला किंवा काही लोकांनी याला दगड मारले किंवा या गाडीचा ऍक्सिडेंट झाला, तर मग काय होणार आहे त्याच्यात? म्हणजे की बॉडी आपण काय करू राहिलो मेकॅनिक्स मध्ये, काय करू राहिलो? स्टडी ऑफ फोर्स, फोर्सेसचा स्टडी अँड देअर इफेक्ट्स ऑन बॉडी. मग आता एखाद्या गाडीचा जर समजा ऍक्सिडेंट झाला किंवा अर्थक्विक आला किंवा एखाद्या बिल्डिंगचं काही नुकसान झालं असेल, तर त्यावेळेस इंजिनिअरिंग मेकॅनिक्स म्हणजे त्यावेळेस एखादी ते सॉल्व्ह करण्यासाठी कोण सॉल्व्ह करणार हे प्रॉब्लेम? तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा इंजिनियर, तर त्याला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स म्हणतात. म्हणजे बघा, ए स्टडी ऑफ डिफरंट लॉ, स्टडी ऑफ डिफरंट लॉ अँड प्रिन्सिपल. डिफरन्स लॉ अँड प्रिन्सिपल्स ऑफ मशीन किंवा ऑफ मेकॅनिक्स applied to engineering problem. Engineering problem is known as engineering mechanics. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स म्हणजे काय, की एखाद्या बॉडीवर फोर्स अप्लाय झाला तर या बॉडीवर काय परिणाम झाला, या फोर्सचा परिणाम या बॉडीवर काय परिणाम झाला, याच्यावर काय लॉ अँड प्रिन्सिपल्स निर्माण झाले, तर हे सॉल्व्ह करण्यासाठी कोणाची मदत होणार आहे? इंजिनियर्स. तर इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स
इज नोन ॲज इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. अप्लाय टू इंजिनिअरिंग प्रॉब्लेम. जर एखादी बॉडी जर समजा आपल्याला काय करावं लागेल, रिपेअर करायची आहे समजा, म्हणजे एक बिल्डिंग आहे, अर्थक्विक आला, त्याच्यानंतर त्या बिल्डिंगचा काही पोर्शन काय उराला खराब झाला समजा, तर ते रिपेअरिंग करण्यासाठी इंजिनियर्स येतील आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतील. किंवा मशीन्स, समजा एखादा मशीन्स आहे, कार आहे, ऍक्सिडेंट वगैरे झाला, तर ते रिपेअरिंग कोण करणार आहे, इंजिनियर्स करणार आहे. ते इंजिनिअरिंग प्रॉब्लेम इज नोन ॲज इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. त्या बॉडीवर येणारे प्रॉब्लेम्स म्हणजे की काय प्रॉब्लेम झालेले आहे त्या बॉडीमध्ये, तर ते सॉल्व्ह करण्यासाठी इंजिनिअरिंग मेकॅनिक्स असे म्हणतात. त्याच्यानंतर बघा, इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचे 2 पार्ट्स आहेत. इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचे किती पार्ट्स आहेत? 2. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स चे 2 पार्ट्स आहेत. पहिला पार्ट्स आहे स्टॅटिक्स. आणि दुसरा आहे डायनामिक्स. दुसरा काय? डायनामिक्स. आणि डायनामिक्सचे पण 2 प्रकार पडतात. एक आहे कायनेटिक्स. एक आहे कायनेमॅटिक्स. तर स्टॅटिक्स म्हणजे काय? स्टॅटिक्स म्हणजे की जर समजा एखाद्या बॉडीवर फोर्स अप्लाय केला आणि बॉडी रेस्ट पोझिशनला आली, म्हणजे तिथंच थांबली, बॉडी काय तिथंच जर थांबली असेल तर त्याला स्टॅटिक्स म्हणतात. बॉडी ॲट रेस्ट. बॉडी कोणत्या पोझिशन मध्ये आहे? रेस्ट पोझिशन मध्ये आली तर त्याला स्टॅटिक्स म्हणतात. आणि डायनामिक्स म्हणजे काय होते माहित आहे का? व्हॉट इज द डायनामिक्स? डायनामिक्स म्हणजे होते बॉडी इन मोशन किंवा बॉडी ॲट मोशन. का बॉडी मोशन मध्ये येत आहे, गोल 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 फिरत आहे. तुम्ही मूवी मध्ये बघितलं असेल की एखादा जर समजा कॉमेडी समजा व्हिलन आहे आणि त्याला जर समजा एखाद्या जर हिरोईन जर समजा चापट मारली तर तो गोल 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 असा फिरते की नाही फिरत? जस्ट इन करा, दिस इज द डायनामिक्स. म्हणजे एखाद्या बॉडीवर जर समजा फोर्स अप्लाय केला आणि ते मोशन म्हणजे की कशात येऊ राहिली, बॉडी ॲट मोशन मध्ये जर येत असेल तर त्याला डायनामिक्स म्हणतात. आणि डायनामिक्स मध्ये पण 2 प्रकार पडतात. एक येते कायनेटिक्स आणि एक येते कायनेमॅटिक्स. आता कायनेटिक्स म्हणजे काय? कायनेटिक्स म्हणजे की बॉडी इन मोशन ड्यू टू एक्सटर्नल फोर्स. म्हणजे जर समजा त्या बॉडीला एक्सटर्नल फोर्स जर अप्लाय होत असेल तर बॉडी इन मोशन ड्यू टू एक्सटर्नल फोर्स, बॉडी इन मोशन ड्यू टू एक्सटर्नल फोर्स इज कॉल्ड ॲज कायनेटिक्स. आणि कायनेमॅटिक्स काय म्हणतात माहित आहे का? तर बॉडी इन प्युअर मोशन. आता म्हणजे की बघा, डायनेमिक्स म्हणजे काय होते? बॉडी ॲट मोशन मध्ये येऊ राहिली. तर कायनेटिक्स म्हणजे काय? बॉडी इन मोशन ड्यू टू एक्सटर्नल फोर्स. एखाद्या बॉडीला जर समजा काय करत आहे आपण, एक्सटर्नली फोर्स अप्लाय करत आहे. आता एखादी एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. आता बघा, अप्लाय करू आलो, फोर्स काय आहे आपण काय करत आहे, या आता बघा या बॉडीला वर काय करत आहे आपण, फोर्स अप्लाय करत आहे. तर हे बॉडी झाली कायनेटिक्स, बॉडी इन मोशन ड्यू टू एक्सटर्नल फोर्स. आणि कायनेमॅटिक्स कशाला म्हणतात? बॉडी इन प्युअर मोशन. आता त्याचं एक्झाम्पल बघू आपण. तर बघा हे मोशन बघा, तर हे काय आहे? बॉडी इन प्युअर मोशन. जशी की आपली अर्थ आहे, इथं उराला काय नाही, पण हे काय करत आहे? गोल 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 मोशन. तर याला काय म्हणसाल?
कायनेटिक्स म्हणतात आणि कायनेमॅटिक्स इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचे दोन पार्ट्स आहेत, एक आहे स्टॅटिक्स, एक आहे डायनामिक्स. म्हणजे बॉडी ऍट रेस्ट पोझिशनला येत असेल तर स्टॅटिक्स फोर्स म्हणतात. डायनामिक्स कशाला म्हणतात? बॉडी ऍट मोशन. पण डायनामिक्स मध्ये दोन प्रकार येतात, एक येते कायनेटिक्स आणि एक येते कायनेमॅटिक्स. कायनेटिक्स म्हणजे होते बॉडी इन मोशन ड्यू टू एक्सटर्नल फोर्स. एक्सटर्नल फोर्स जर अप्लाय झाला तर बॉडी काय होणार आहे? गोल 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 फिरणार आहे. आणि एक येते कायनेमॅटिक्स, बॉडी इन प्युअर मोशन, म्हणजे की ते स्वतःच कोणताच फोर्स अप्लाय न करता स्वतःच काय उरेल ते मोशन मध्ये येत असेल तर त्याला कायनेटिक्स म्हणतात. आता बघा याची डेफिनेशन काय, प्रत्येक याची डेफिनेशन विचारतात एक्झाम मध्ये. तर सर्वात आधी स्टॅटिक्स म्हणजे काय, व्हॉट इज द स्टॅटिक्स. त्याने जर समजा म्हटलं की स्टॅटिक्स डिफाईन करा, असा 2 मार्काचा जर क्वेश्चन आला, स्टॅटिक्स, तर याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता इट इज द ब्रँच ऑफ इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. सर्वात पहिले काय लिहिसाल, इट इज ब्रँच ऑफ इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. मेकॅनिक्सची इंजिनिअरिंग मेकॅनिक्सची ब्रँच आहे स्टॅटिक्स. त्यानंतर विच डील्स विथ the study of forces, study of the forces and their effect acting on rigid body at rest किंवा acting the body at rest असं म्हणू शकता. on body at rest, body at rest, it is the statics. आता स्टॅटिक्सचं जर समजा आपण एक्झाम्पल बघितलं तर तुम्हाला माहित आहे की पहाडावर कधी कधी काय होते, स्लायडिंग होते. तर त्याच्यामध्ये कुठं कधीतरी फोर्स अप्लाय होतो. तर फोर्स अप्लाय झाल्यावर मग काय होते, ते स्लायडिंग झाल्यावर ते पहाड कसा राहतो, जसं तसंच त्याच पोझिशन मध्ये राहतो. तर त्याला काय म्हणतात, बॉडी ऍट रेस्ट, म्हणजे की स्टॅटिक्स म्हणतात. स्टॅटिक्स म्हणजे की बॉडीवर फोर्स अप्लाय झाल्यावर बॉडी काय राहणार आहे, रेस्ट पोझिशनला राहणार आहे, तिथंच थांबून राहणार. तर त्याला स्टॅटिक्स असे म्हणतात. त्याला काय म्हणतात, स्टॅटिक्स. त्याच्यानंतर सेकंड आहे डायनामिक्स. आता डायनामिक्स म्हणजे काय, बॉडी ऍट मोशन. सेम बिलकुल. इथं तुम्ही म्हणू शकता इट इज ऑल्सो ब्रँच of engineering mechanics, which deals with the study of the forces and their effect acting on body at motion. म्हणजे की इट इज द ऑल्सो ब्रँच ऑफ इंजिनिअरिंग मेकॅनिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फोर्सचा स्टडी करू आलो, पण अँड देअर इफेक्ट ऍक्टिंग ऑन द बॉडी ऍट मोशन. मोशन मध्ये जर समजा बॉडी काय येत असेल तर त्याला डायनामिक्स म्हणतात. स्टॅटिक्स म्हणजे बॉडी रेस्ट एकच जागेवर थांबत असेल तर त्याला स्टॅटिक्स ऍट रेस्ट, आणि मोशन मध्ये येत असेल तर त्याला काय म्हणतात, डायनामिक्स. आता बघणार आहोत आपण कायनेटिक्स कशाला म्हणतात. तर कायनेटिक्सचे डेफिनेशन आहे, इट इज द ब्रँच ऑफ डायनामिक्स. ब्रँच कशाचे, डायनामिक्सचे आहे ना. डायनामिक्सचे 2 प्रकार आहेत, टाइप्स. इट इज ए ब्रँच ऑफ डायनामिक्स
branch of dynamics which deals with the study of force, and their effects on body and their effects on body in motion provided with the motion due to external force. एक्सटर्नल फोर्स काय केला आपण अप्लाय केला तर याला काय म्हणतात कायनेटिक्स म्हणतात. कायनेटिक्स. आणि आता बघणार आहोत आपण कायनेमॅटिक्स. तर कायनेमॅटिक्स बघा डेफिनेशन. कायनेमॅटिक्स म्हणजे काय होते बघा. सो it is also branch of dynamics which deals with the motion of a body without considering its mass and force आणि मासचा काहीच हे नाही आहे. तर force causes the motion. Force causing the motion is called as kinetics. काय आहे कायनेटिक्स आहे म्हणजे इट इज द ऑल्सो ब्रँच ऑफ डायनामिक्स विच डील्स विथ द मोशन ऑफ ए बॉडी विदाउट कन्सिडरिंग इट्स मास अँड फोर्स कॉझिंग द मोशन. म्हणजे की कुठल्याच प्रकारचा म्हणजे फोर्स आपण अप्लाय नाही केला मासला आणि तो काय करत आहे ऑटोमॅटिकली समजा हे करत आहे मोशन मध्ये येत असेल तर त्याला कायनेमॅटिक्स असे म्हणतात. काय म्हणतात कायनेमॅटिक्स असे म्हणतात. आजच्यासाठी आपण इथं थांबून जाऊ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. असेच तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी भेटतील. तसेच आपले ऑनलाईन क्लासेस आहेत इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स, अप्लाइड मॅथमॅटिक्स M2, फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर पॉलिटेक्निक केस स्कीम. जर तुम्हाला समजा जॉईन करायचे असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये अप्लिकेशनची लिंक सेंड केलेली आहे आणि माझा मोबाईल नंबर सेंड करणार आहे. तर तुम्ही त्याच्यावर कॉल करून क्लासेस जॉईन करू शकता. धन्यवाद.